आता अमरावती महापालिकेचा रणसंग्राम बघणार आहोत। अमरावती महापालिकेची शेवटची निवडणूक 2017ला झालेली। गेल्या 3 वर्षांपासून महापालिकेवर प्रशासक आहे, मात्र प्रशासकांकडून विकास कामे होत नाहीयेत। एवढंच नाही तर तक्रार करण्यासाठी गेल्यावर ती सोडवली जात नाही अशी खंत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे। अमरावतीच्या समस्या जाणून घेतल्यात नवमतदार आणि तरुणांकडून। पाहूया नेमकं नवीन मतदारांना काय वाटते, जे युवक वर्ग आहे, विद्यार्थी आहेत, त्यांना कोणत्या समस्या जाणवत आहे हे जाणून घेण्यासाठी मी एका कॉलेजमध्ये आलोय। काय वाटते, 4 वर्ष झाले निवडणुका नाही, कोणत्या समस्या उद्भवलेल्या अमरावती शहरात? खरं बघायला गेलं तर सर्वात जास्त समस्येचा विषय जो आहे तो कचऱ्याचा आहे। चपराशीपुरा असेल, त्यानंतर नवातेचा विषय असेल, यामध्ये इतका मोठ्या प्रमाणात कचरा आणि अस्वच्छता माजलेली आहे की त्यामुळे सर्वसामान्य नागरिकाला त्याचा भयंकर त्रास होतो। तर महानगरपालिकेमध्ये जे कोणतेही सरकार या ठिकाणी स्थापन होईल त्याच्याकडून आमची अशी अपेक्षा आहे की स्वच्छतेच्या बाबतीत चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या येणाऱ्या सरकारच्या माध्यमातून भेटला पाहिजे। स्वच्छता सार्वजनिक ते खूप मोठा गंभीर प्रश्न आहे। महानगरपालिकेकडे मॅनपॉवर आहे, सगळ्या गोष्टी आहे, पण आज अनेक ठिकाणी अमरावती शहरामध्ये अनेक कॉलनीमध्ये स्वच्छता गाडी जात नाही। आम्ही केलेला सर्वे आहे, 2-3 दिवस जात नाही। तर तुमच्याकडे जे गाडी आहे, मॅनपॉवर आहे, ते तुम्ही त्याचा वापर करावा। यासोबतच आपण पाहतो की रस्ते वगैरे, तर हे काम पण महानगरपालिकेचंच आहे। आणि बस सारख्या गोष्टीला म्हणजे जे ड्रायव्हर आहे त्यांना खूप जास्त कसरत करावी लागते, गाडी वगैरे पलटवतो। आपण शौचालयाची स्थिती पाहिली तर आपल्याला पाहण्याजोगी नाहीच आहे। तर ह्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे महानगरपालिकेने। स्वच्छता असेल, मग अतिक्रमण हटवणे असेल, ट्रॅफिक सारखी समस्या असेल आणि नागरिकांचे मूलभूत प्रश्न असेल। रोड का जो कंस्ट्रक्शन हुआ है वो जैसे कैंप रोड है, पोटे ऑफिस के सामने जो बीजेपी का पोटे ऑफिस है, वहाँ का रोड इतना बेकार हो गया कि मेरा खुद का एक्सीडेंट होते हुए बचा है, और जबकि वो सबसे ज़्यादा टैक्स पे करने वाला एरिया है कैंप रोड। ये मेरी समस्या है और इसका निरोग हो जाना चाहिए, नहीं तो एक बेकार हादसा होगा, एक्सीडेंट होगा और नुकसान पब्लिक को झेलना पड़ेगा। मुख्यतः आता जर सांगितलं तर 3 लाख ते 10 लाख लोकसंख्या असणाऱ्या शहरामध्ये अमरावती शहराचा स्वच्छतेमध्ये पहिला नंबर आलेला आहे। पण हे पाहत असता की अमरावती शहर हे यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलढाणा या 5 जिल्ह्याचं एक मुख्य केंद्र आहे। या 5 जिल्ह्याचं नेतृत्व करणारं शहर आहे। या शहराकडे आणखीन कल वाढलेला आहे, या शहरामध्ये आणखीन वाहनं वाढलेले आहे। वाहनं वाढल्यामुळे काय झालं आहे, मेन पूल तुम्ही बंद करून ठेवलेला आहे, तरी वाहनं वाढले आहे आणि त्याच्यामध्ये ट्रॅफिकची एवढी मोठी समस्या या ठिकाणी वाढलेली आहे। ज्या ठिकाणी आत्तापर्यंत आम्ही पाहत होतो की ज्यांना एक चांगलं जीवन जगायचं आहे त्याच्यासाठी अमरावती शहर हे फार सोयीचं होतं। ज्यांना एकदम मोठ्या शहरामध्ये ज्या पद्धतीच्या समस्या आपल्याला निर्माण होतात त्या समस्या अमरावती शहरामध्ये नव्हत्या, पण हळूहळू आता ह्या समस्या अमरावती शहरामध्ये सुद्धा निर्माण होत आहे। याकडे प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे, कारण 5 जिल्ह्याचे जे काय तुम्ही नेतृत्व करत आहात, हळूहळू तुमचा कल या शहराकडे वाढणार आहे। तर याकडे प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे। ट्रॅफिक ही फार मोठी समस्या आहे। आपण पाहतो कचऱ्यावर तर नियंत्रण होते, रोड आपले स्वच्छ दिसतात, पण कुठं अशा जागा आहेत तिथं तुम्ही थांबवू नाही शकत, त्या क्षेत्राकडे लक्ष दिलं पाहिजे। नालीकाठची जे जागा आहे तिथं तुम्ही जाऊ शकत नाही, तिथं तुम्हाला एवढा घाण वास येतोय, ते नदीसुद्धा नाली झाल्यासारखी अमरावती शहरामध्ये झालेली। तुला काय वाटते, काय समस्या आहे सध्या अमरावती शहरामध्ये? सध्या इलेक्शनमुळे कसं आता जास्त कचऱ्यावर जास्त भर देऊ राहिला। प्रभाग क्रमांक 4 आणि 2 मध्ये एवढे जोराने भर देत आहे ते लोक की म्हणजे अगोदर नव्हतं, त्यांच्या कचऱ्याची गाडी येत नव्हती की हप्ताभर गाडीच येत होती कचऱ्याची, पण आता इलेक्शन आहे जवळपास, तर कचराही रोज उचलत आहे, गाडी रोज येत आहे, पण असं नाही झालं पाहिजे ना। इव्हनली आम्हालाही त्रास होते, मागे नाडी येते, नाली साफ नाही होत, वर्ष नाली साफ नाही होत। आम्ही कंप्लेंट केलं तर माझी पण आई महानगरपालिकामध्ये असं, तर मला माहीत आहे त्यांच्यावर एवढा भर पडलेला आहे की त्यांची ड्युट्या 5-5, 6-6 वाजता सुटा लागते, नुसतं ते कामं करतात। जे सत्ताधारी पक्ष असेल त्यांच्याकडून यांना नवयुवक जे आहे, जे नवीन मतदार आहे, जे विद्यार्थी आहे, त्यांना अपेक्षा आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे सत्तेवर पक्ष बसेल त्यांनी जास्तीत जास्त विकास अमरावती शहराचा करावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।